नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. मिश्र डाळीचे मेथी सांडगे कसे करायचे ते बघणार आहे. त्यासाठी मी 4 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. त्यात ही अर्धी वाटी मुगाची, अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मटकीची डाळ मी घरच्या गिरणीमध्ये भरडून घेते. आता सांडग्यात भरण्यासाठी मी रवा पाडायच्या जाळीचा उपयोग करणार आहे. हे आता याची भरड छान निघालेली आहे. त्यात सांडगे कसे करायचे ते आपण बघूया. त्यासाठी ही मध्यम साईजची मेथीची पेंडी ही निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये घालायला हा 1 वाटी लसूण हे आपण आता मिक्सरमध्ये घालून ह्याची पेस्ट करून घ्यायची. आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मिरची पूड, मी ही घरची असल्यामुळं फार तिखट आहे, बेताची टाकून घ्या. 2 ते 2.5 चमचे टाकलेले आहे. एक चमचा जिरे पूड, चवीनुसार मीठ, हिंग आणि लसूण आणि ही भाजी वाटून घेतलेली. ह्यामध्ये आता हे आपण पीठ भिजवून घेणार आहे. हे आता थोडं थोडं टाकत हे चांगलं आपण मळून घेऊया. या हाताने चांगलं एकजीव करा. ह्यामध्ये अजून पाणी घालून मी हे चांगलं मळून घेणार आहे. हे मिक्सरचं भांडं आपण हे धुवून त्यातच ओतून घेऊया पाणी. चांगलं मऊ होईपर्यंत हे मळून घ्या. आणि हे 2 तासासाठी आपण हे झाकून ठेवणार आहे. असंच हे भिजू द्या चांगलं. त्यातला रवा पूर्ण भिजल्याशिवाय सांडगे पाडायचे नाहीत. आता पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे. बघूया आता 2 तास झालेले आहे. हे आपले सांडग्याचं पीठ आता चांगलं भिजलंय का बघा, कसं छान भिजलेलं आहे. आता आपण ह्याचे सांडगे पाडून घेऊया. आजचे सांडगे मी आता हातानेच तोडून घेणार आहे. पटपट कसे पाडून होते. मी आणि माझी दीदी आम्ही दोघी मिळून हे सांडगे आता पाडणार आहे. दीदी एक अशा प्रकारे हे सांडगे पाडून कडक उन्हात 4 दिवस वाळवून वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवायचे आहेत. हे पौष्टिक मेथी सांडगे तुम्ही नक्की ट्राय करा. हे दिसण्याबरोबरच चवीलाही खूप अप्रतिम लागतात. ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. घरचंच खा, निरोगी राहा. धन्यवाद.